शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी कपिल पडघाण यांचे राहुटी आंदोलन। शासनाने अतिवृष्टी अनुदान जाहीर केल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होत नसल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर अनुदान जमा व्हावे या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते कपिल पडघाण यांनी तहसील कार्यालयात राहुटी आंदोलन केले। यावेळी माध्यमांशी बोलताना कपिल पडघाण म्हणाले की अतिवृष्टीची रक्कम येऊन पडली आहे, परंतु ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही। तहसीलदार यांना याबद्दल विचारणा केली असता त्यांनी शेतकऱ्यांची खाती केवायसी केलेली नसल्याचे, तसेच काही ठिकाणी फॉर्मर आयडीचा तर काही खात्यात 7/12 दुरुस्तीची अडचण आहे, ती त्यांनी लगेच दूर करण्याचे आश्वासन दिले आहे। तहसीलदार यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिले आहे। आज क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांना घेऊन धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयामध्ये राहुटी आंदोलन केलं। याच्यासाठी की धामणगाव तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या फॉर्मर आयडी मिसमॅच आहे, नादुरुस्त आहे, केवायसी झालेली नाही आहे। गेल्या 15 दिवसापासून शेतकरी सतत तहसील कार्यालयाच्या चक्रा मारत आहे। अनुदान येऊन पडलेलं आहे, काही शेतकऱ्यांचे अनुदान अजून यायचे आहे आणि हे सर्वात जो घोळ आहे या तहसील कार्यालयाचा घोळ होता आणि शेतकऱ्यांना त्रास होत होता। यासाठी आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेने राहुटी आंदोलन केलं आणि शेतकऱ्यांच्या जे फार्मर आयडी आहे मिसमॅच झाला ते दुरुस्त करायला लावल्या, केवायसी करायला लावल्या आणि तहसीलदाराला सांगितलं की जर शेतकऱ्यांना त्रास द्याल तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन करू। कारण आज राहुटी आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी राहुटी आंदोलन केलं, ह्याच माध्यमातून सांगत आहे।